जय महाराष्ट्र. मी जगदीश जोशी, विभाग प्रमुख, मिया रोड. आज एक गंभीर विषयावर बोलत आहे. काही दिवसापूर्वीच आपला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांचा चतुर्थी आपण साजरी केली. गणेश चतुर्थी साजरी करताना आपण खूप आनंदात आणि चांगल्या भक्तिभावाने साजरी केली. ह्या भक्तिभावाने साजरी केल्यानंतर आपल्याला जसा प्रशासनाकडून आदेश मिळाला होता की विसर्जन करण्याकरिता कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचे आहे. जनतेने त्याला स्वीकारलं. जनतेने स्वीकारल्यानंतर आपण विसर्जन ठरलं की कृत्रिम तलावामध्ये करायचं. 6 फुटाच्या मूर्त्यांच्या खाली कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचं. कोर्टाचा आदेश होता, प्रशासनाचा आदेश होता. पण आपण गणपती विसर्जन करताना जसं आपण म्हणतो गणपती कधी येतात, वर्षभर आपण त्या गोष्टीची, त्या सणाची वाट बघतो, कारण ते आपल्या श्रद्धेचा विषय आहे. आपण त्यासाठी आपले कामधंदे सोडून सुद्धा आपण गणपतीची मनोभावी पूजा करत असतो. आणि जेव्हा विसर्जनची वेळ आली तसा पर्यावरणाचा विषय आहे, आपण तो मान्यच करतोय. पण आपल्या दैवताचं, आपल्या श्रद्धेचं कुठेही विटंबना होऊ नये म्हणून आपण ही दक्षता घ्यायला पाहिजे. पण मीरा भाईंदर महानगरपालिका, प्रशासन आणि सरकार यांनी जी गणपतीची विसर्जनाची विटंबना केली असं मला तरी वाटतोय. कारण कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करताना 2 मिनटं पण नाही, 2 सेकंद खाली एक मूर्ती पाण्यामध्ये भिजत होते आणि नंतर एक जण काढून साईडला करत होते. मग त्या मूर्त्या त्यांच्या व्यवस्थेने एका गाडीत भरून आपल्या ठिकाणी कुठे जमा केल्या. तशी आम्हाला माहिती नाही की काही नगरपालिकेच्या जागेवर त्याही जमा केल्यात. पण मूर्ती विसर्जनचा विषय होता की कृत्रिम तलावामध्ये मूर्ती विसर्जन करताना की ती कमीत कमी त्या मूर्तीचं विसर्जन होण्याकरता टाईम द्यायला पाहिजे. तर टाईम तर देत नव्हते आणि अक्षरशः त्या लोकांनी मूर्त्यांचे बेहाल केलेत. हा एक गंभीर विषय आहे. म्हणजे जे आपण श्रद्धेने आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. पण आता असं वाटतंय की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर येऊ नका, आमचं प्रशासन तुम्हाला विसर्जन करण्याचे कॅपेबल नाही आहे, त्याच्यामुळे लवकर येऊ नका असं आम्हाला म्हणावं लागेल. कारण प्रशासन खाली नावाला विसर्जन करतो आहे, पण ते मनाने विसर्जन होत नाही आहे. त्याच्यामुळे विटंबना होऊ नये, त्याच्यामुळे प्रशासन दखल घ्यायला पाहिजे आणि हिंदू धर्माचं आपण रक्षण करायला पाहिजे. या गणेश उत्सवाचा आपल्याला मान सन्मान ठेवायलाच लागेल. सरकार तर हिंदूंचं आहे, हिंदू रोज ते सकाळ संध्याकाळ बोंबलतात. पण हिंदूंच्या नावाखाली मतं मागण्यापेक्षा आपले हिंदूंचे सण कसे साजरे होतात, हिंदूंचे गणपती मूर्तीचे विसर्जन कसं होतो आहे, ह्या गोष्टी बघितलं तर खूप बरं झालं असतं. पण आम्हाला दुर्दैवाने बोलायला लागतो आहे की हिंदूंचं सरकार असून हा हिंदूंच्या देवदेवतांचं रक्षण करू शकत नाही आहे. आणि जी विटंबना होते गणपती बाप्पाची, आता देवींचं पण झालं आहे आणि ते मूर्त्या रचून ठेवल्या, त्याचं कुठंतरी व्यवस्थित विसर्जन करावी ही आम्ही मागणी करतो आहे. ही मागणी पूर्ण करण्याकरता आम्ही आयुक्तांनी पत्रव्यवहार पण आमच्या सिनियर लोकांनी केलं आहे. पण त्यात पण त्यांचं काय योगदान दिसत नाही आहे. त्यात लोकांना काय त्याची पडली नाही आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन श्रद्धेने आणि भावनेने करावा, त्याची विटंबना होऊ नये ही आमची विश्वासाने प्रार्थना. जय महाराष्ट्र.